ओम गुरुवे नमः. सुगवेच्या सर्व सदस्यांना माझे आशीर्वाद. आजपासून आपण 12व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. या मुकुंदराज यांच्या परमामृत ग्रंथाचे आपण 12 प्रकरणं 11 प्रकरणं पूर्ण केलेले आहेत आणि आज 12व्याला सुरुवात करीत आहोत. याची पहिली ओवी अशी आहे. या 12व्या प्रकरणाचं नाव आहे स्वानुभव सुख वर्णन. याचा अर्थ की जे अनुभव येतात योगी माणसाला किंवा साधकांना, भक्ती मार्गाच्या साधकांना, त्यांना कसं सुख प्राप्त होतं त्याचं वर्णन यात केलेलं आहे. मी भक्ती मार्गाच्या आणि योग मार्गाच्या एवढ्यासाठी म्हटलं की यात जी लक्षणं दिलेली आहेत स्वानुभवाची, स्वानुभव सुखाची, तसं काही ज्ञानी माणसाच्या बाबतीत घडत नाही. कारण ज्ञानी माणूस एकदा त्याला ज्ञान झालं की तो सहज समाधीमध्येच असतो. त्याची समाधी काही भंग कधी होत नाही आणि नवीन काही सुरुवात होत नाही. त्याच्या ज्ञानामुळे त्याला सतत त्या ब्रह्माचं भान असतं, किंबहुना तो ब्रह्ममय झालेला असतो आणि त्यामुळे त्याला वेगळे अशी काही लक्षणं त्याच्यात दिसून येत नाहीत. त्या ब्रह्मभावात असताना सहजपणे तो आपली नित्य कर्म करीत असतो आणि काय करतो आहे त्याचं निश्चित त्याला भान राहतं. मात्र ती कर्म करत असताना त्याचा कुठेही ब्रह्माशी संबंध तुटत नाही. असं ज्ञानी माणसाच्या बाबतीत होतं हे मी निश्चित सांगू शकतो. पण इथे जे आता लक्षणं आपण वाचणार आहोत हे लक्षणं विशेष करून आपल्याला जे देवभक्त असतात, फार उत्कटपणे भक्ती करतात, श्रीकृष्णाची, रामाची, देवीची, गणपतीची, अशा भक्तांना विशेष करून या प्रकारचे अनुभव येतात. आता ही ओवी अशी आहे. स्वेद कंपादी उठती. स्वेद म्हणजे घाम येतो. केव्हा घाम येतो? जेव्हा अनुभव त्या ईश्वराचा यायला लागतो. कल्पना करा, पूजा करता करता असे लक्षणं दिसतात त्या भक्ताला. ईश्वराची पूजा करताना त्याचं जे आराध्य असतं, समजा कृष्ण आराध्य आहे तर कृष्णाची पूजा अनेक वर्ष करत 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 एक दिवस असा येतो की पूजा करत असताना तो श्रीकृष्णाशीच एकरूप झालेला असतो भक्त आणि असे लक्षणं दिसतात. किंवा तो भक्त कोणती पोथी वाचतोय, आपल्या गुरुची पोथी वाचतोय समजा, आणि पोथी वाचता वाचता कल्पना करा की तो भक्त जो आहे तो
आपल्या खपती महाराजांची पोथी वाचतोय अशी कल्पना करा. आणि खपती महाराजांची पोथी वाचता वाचता अशी स्थिती येते की थोड्याच वेळात आपलं सर्व कार्य विसरतो. त्याचं चित्त आणि वृत्ती आता ज्या आहेत त्या उठत नाहीत, एका जागेवरती असतात, बाहेर जात नाही. त्याच्या डोक्यात दुसरे विचार राहत नाही, फक्त खपती बाबा. आणि ती पोथी वाचता वाचता तो इतका तन्मय पोथीशी होऊन जातो, जणू काही तोच खपती बाबा होऊन जातो, अशी स्थिती होऊन जाते पोथी वाचता वाचता. आणि मग नक्कीच हे लक्षणं दिसायला लागतात. तर मला एवढं म्हणायचं आहे की ही जी लक्षणं आता या ओवीमध्ये दिलेली आहेत, योगी मुकुंदराजांनी ही लक्षणं जास्ती करून भक्तांच्या बाबतीमध्ये दिसतात. मी स्वतः 12 वर्ष भक्ती मार्गात होतो नानांकडे दत्तपंथामध्ये. आणि मी असे कित्येक उदाहरणं पाहिले आहेत की ज्यांना दत्ताची भक्ती करता करता किंवा नानांची पोथी वाचता वाचता आणि असे अनुभव आलेले त्यांना येत आहेत हे मी पाहिलेलं आहे, किंवा आलेले लोकांनी मला सांगितलं आहेत. तर आपण आता ही ओवी वाचू. स्वेद कंपादी उठती. स्वेद म्हणजे घाम. पोथी वाचता वाचताच घाम यायला लागतो अचानक. कंपादी कंपादी उठती म्हणजे शरीर असं थरथर 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 कापायला लागतं, असा अनुभव येतो. अष्ट सात्विक भाव प्रगटती, पावे साम्राज्य संपत्ती रंक जैसा, अशी ही ओवी आहे. स्वेद कंपादी उठती, अष्ट सात्विक भाव प्रगटती, पावे साम्राज्य संपत्ती रंक जैसा. आता इथे लेखकाने, आपल्या कवींनी, मुकुंदराज कवींनी अष्टसात्विक भाव म्हटलं आहे की 8 प्रकारचे सात्विक भाव जे आहे हे त्यावेळी उठतात ज्यावेळेला आपण तन्मय होऊन जातो, समाधी लागलेली असते. आणि त्याचा जेव्हा अनुभव येतो आपल्याला, तेव्हा हे 8 भाव असे उठतात. आणि हे जर 8 भाव उठले भक्ती करता करता तरच त्या भक्तांनी नक्की समजून घ्यावं की आपली भक्ती खरी आहे. आणि नाही तर मग भक्ती सर्वच जण करतात, उदबत्ती लावायची आणि आरत्या करायच्या, पण हे 8 भाव ज्यांचे उठतात ते मात्र एकरूप झालेले असतात आपल्या आराध्यासोबत किंवा त्याच्या इष्टासोबत. कोणते 8 भाव आहेत आपण पाहू. पहिला जो आहे स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभेद, वैपतू, वैवर्ण, अश्रू आणि प्रलय, असे हे 8 भाव आहेत. आता त्याची पाहू आपण या 8 भावांचं वर्णन थोडं करून. तुम्ही कोणाची पोथी वाचा किंवा तुम्ही तुमच्या गुरुशी जर सेवा करता करता एकरूप झालात, गुरु कोणी असू दे तुमचे, आणि त्यांच्याशी जर एकरूप झालात तुम्ही, तर तुम्हाला हे अनुभव निश्चितपणे येतात. किंवा तुमच्या गुरूंची जर पोथी असेल आणि पोथी वाचता वाचता निश्चितपणे तुम्ही जर त्या पोथीशी एकरूप झाला, पोथीमधल्या कथानकाशी किंवा पोथीमधल्या वृत्तांताशी, तर ह्या अनुभव तुम्हाला येतात. तर पहिला भाव जो आहे तो स्तंभ आहे. त्या स्तंभामध्ये काय होतं की असं वाटतं की आपलं शरीर अगदी असं कडक होऊन गेलेलं आहे, इस्त्री केल्यासारखं. स्तंभ म्हणजे खांबा. हे खांब्यासारखं आपलं शरीर आता हलत नाही आहे, उभं झालेलं आहे. म्हणजे आपण बसून पोथी वाचतो, पण बसल्या बसल्या जे आपला हा जो मेरुदंड सरळ उभा आहे, तर तो तसाच आहे, तो आता काही हलणार नाही आणि तो कडक असा झालेला आहे, असं त्या
या स्तंभ जेव्हा हे पहिलं लक्षण आहे, पहिला जो सात्विक भाव आहे अष्टसात्विक भावामधला, हा जेव्हा दिसून येतो तेव्हा हा मेरुदंड स्तंभ होऊन जातो, एकसारखा कडक होऊन एकसारखा उभा राहतो असं आपल्याला वाटायला लागतं. दुसरं लक्षण आपल्याला असं दिसतं, स्वेद म्हणून सांगितलेलं आहे. तर हे स्वेद म्हणजे घाम येतो. बरेचदा हे आठही लक्षणं एकदम दिसतात किंवा एक एक करून दिसतात, तर पण हे दिसतात. घाम यायला लागतो, घाम सुटतो, आणि घाम सुटताना कळतं आपल्याला, अगदी कितीही थंडी असू द्या, अगदी डिसेंबरची जानेवारीची थंडी असू द्या, त्यावेळेला देखील आपण आपल्या गुरूंची पोथी वाचताना घाम येतो. आणि ही जर लक्षणं नाही आली तर नुसतंच गुरु गुरु तोंडाने आपण करतो आहोत आणि गुरूंकडनं काही प्राप्त झालेलं नाही असाच याचा अर्थ आहे. कमीत कमी गुरुची पोथी वाचताना हे जर भाव उमटले नाही तर ते पोथी आपण वरवरच वाचतोय, फक्त त्यात तन्मय झालो नाही असा कदाचित त्याचा अर्थ होत असेल. तर दुसरा सात्विक भाव जो आहे तो स्वेद आहे, म्हणजे घाम यायला लागतो. तिसरा सात्विक भाव जो आहे तो रोमांच आहे. आपले जे रोम असतात, रोम म्हणजे अंगावरचे बारीक लव किंवा केस, ज्याला बारीक केस जे असतात अंगावरची, आपल्या हातावरती असतात, कधी पायावरती असतात, तर विशेष करून हातावरचे, तर त्याला रोमांच येतात. रोमांच म्हणजे ते दाट होतात ते केस. तर हे तिसरं लक्षण आहे. स्तंभ, स्वेद आणि रोमांच हे तिसरं लक्षण आहे. आणि हा देखील एक अनुभव येतो, आणि ही खरी गोष्ट आहे, अनुभव आहे त्याचा. चौथं जे आहे स्वरभेद. स्वरभेद म्हणजे आवाज बदलतो, किंवा मग आवाजच निघत नाही तोंडामधनं, किंवा मग त्या जिभेलाही कंप सुटतो, तोंडालाही कंप सुटतो, आणि फक्त ओठ हालतात, आवाज निघत नाही, किंवा निघतो ते असा जो ज्या स्वरामध्ये नेहमी निघत असतो तसा निघत नाही, फुटलेला, तुटलेला, किंवा वेगळ्याच प्रकारचा जे बोलायचं आहे ते बोललं जात नाही, असा वेगळाच काहीतरी आवाज निघतो, त्याला स्वरभेद म्हणतात. पण या अनुभवामध्ये विशेषतः असं घडतं की तोंडून शब्द फुटत नाहीत, शब्द निघत नाहीत. आता हे 4 लक्षणं झालेत, 4 सात्विक भाव असे झालेत. पाचवा आहे वैपथू. हा वैपथू जो आहे, हा म्हणजे अंगाला कंप सुटणं, थरथर 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 अंग कापायला लागतं. हा खरोखरचा अनुभव आहे, सत्य अनुभव आहे हा, की अंग जे आहे, अंगाला कंप येतो, अंग कापायला लागतं, थरथरायला लागतं, असा हा पाचवा अनुभव आहे. त्यानंतर सहावा जो अनुभव आहे तो आहे वैवर्ण. वैवर्ण जो आहे, सांगायचं म्हणजे जणू काही अंगाचा रंग हा पांढरा होऊन जातो, किंवा फिक्कट होऊन जातो, किंवा तेजहीन होऊन जातो. शरीर जे आहे ते पाहणाऱ्याला दिसतं, अरे की जणू काही याच्या शरीरात तेज चाललं गेलं, जणू काही याचं शरीर फिक्कट किंवा पांढरूक होऊन गेलं, असा शरीराचा देखील रंग बदलून जातो, त्याला वैवर्ण असं म्हणतात. अशी स्थिती देखील त्या जेव्हा अनुभव येतो आपल्याला भक्तीमध्ये, आपलं जे इष्ट आहे, आपलं आराध्य आहे, ते प्रकट होताना किंवा त्याचा अनुभव येताना, उदाहरणार्थ आपण गणपती अथर्व शीर्ष वाचतोय किंवा गणपतीचा मंत्र सतत करतोय, करता 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 करता, आणि आपण तो मंत्र काही मोजत नाही आहे, सतत मंत्र म्हणतोय, ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः, असं करता 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 अशी वेळ येते की हे सगळे जे अष्ट सात्विक भाव आहेत हे प्रकट होऊ शकतात, जर आपण त्या मंत्राशी एकरूप झालो तर. तर याला वैवर्ण म्हणतात, की ज्याच्यामध्ये वैवर्ण म्हणजे अंगाचा रंग
बदलतो, साधारणतः फिकट होतो, पांढरुका होतो, किंवा असं वाटायला लागतं की आपल्या अंगाचा रंग बदलला, किंवा अंगावरचं जे तेज असतं आपल्या चेहऱ्यावरती शरीरावरती जे तेज असतं ते कमी झाल्यासारखं फिक्कटपणा येतो अंगामध्ये. असं होऊ शकतं. आणि हा सातवा जो अनुभव आहे हा तर निश्चितपणे येतोच येतो, याचा तर कित्येकांनी अनुभव घेतला असेल. म्हणजे मी तर स्वतः हे अनुभव घेतलेले आहेत. पण तुम्हालाही सांगतो, तुम्ही ते काही मोठं कठीण नाही त्याच्यामध्ये, तुम्ही हा अनुभव घेतला असेल की आपल्या आराध्याची पूजा करता करता, प्रार्थना करता करता, पोथी वाचता वाचता, मंत्र जप करता करता, किंवा नुसतं तुम्ही फुलं वाहता वाहता देखील खूप जर प्रेम उचंबळून आलं तुमचं ईश्वराबद्दलचं, तुम्ही ज्याची पूजा करता त्याच्याबद्दलचं, आणि तुम्ही समजा ती ती भावसमाधी तुम्हाला लागायला लागली, भावसमाधी आपण म्हणतो त्याला, तशी लागायला लागली, आणि तर अश्रू येतात डोळ्यामधनं. हे सातवं जे आहे, अष्टसात्विक भावामधला सातवा जो सात्विक भाव आहे तो अश्रू आहे, आणि येतातच म्हणजे अनअवॉइडेबली तुमच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागतात. तर हा देखील अनुभव जो आहे, आपण आता जे कोणी ऐकतायत हे माझं प्रवचन, त्यापैकी अनेकांना कदाचित आला असेल, डोळ्यातनं पाणी यायला लागतं. हे अनेकदा होतं. तुम्ही जर खरोखरच तुमच्या ज्या कोणी तुमचं इष्ट असेल त्यावर प्रेम करता, तुमचे गुरु असेल त्यावर प्रेम करता, आणि त्यांचं काही नामस्मरण, त्यांचा काही मंत्र तुम्ही करता आहात, आणि तुमच्या डोळ्याला पाणी येणं हा अगदी स्वाभाविक आहे, येतं डोळ्याला पाणी. आणि आता हा शेवटचा जो अनुभव आहे अष्टसात्विक भावामधला, तर तो आहे, तो फार कमी लोकांना तसं होतं, पण होऊ शकतं. आणि तो म्हणजे प्रलय. प्रलय म्हणजे काय हो? प्रलय म्हणजे बेशुद्ध पडणे, हे शुद्ध हरपणे. म्हणजे शुद्ध बेशुद्ध पडणे म्हणजे अगदी धाडधूड खालती पडला आणि बेशुद्ध झाला असंच होणे नाही. पण शुद्ध हरपतो म्हणजे तो त्याची क्रिया करत राहतो, काय तो पूजा करत असेल, वाचत असेल, हे ते, पण त्याला कशाचं भान राहत नाही, त्याची शुद्ध हरपते, त्याला काही कळत नाही, अशी त्याची स्थिती होऊन जाते. असे हे अष्टसात्विक भाव आहेत. पुन्हा एकदा सांगतो कोणते आहेत ते. पहिला म्हणजे स्तंभ आहे, दुसरा स्वेद आहे, तिसरा रोमांच आहे, चौथा स्वरभेद आहे, 5 वैपथू आहे, 6 वैवर्ण आहे, आणि 7 अश्रू आहे, आणि 8 प्रलय आहे. असे हे अष्टभाव आहेत, अष्टसात्विक भाव. तर याचा अनुभव एक तर 8ही यांचा येतो किंवा एकाचा तरी येतो, पण आल्याशिवाय राहत नाही. जे भाविक भक्त आहेत आणि जे तन्मय होऊन पूजापाठ करतात, आपल्या गुरुचं करतात, देवाचं ईश्वराचं करतात, देवदेवतांचं कोणाचंही करत असो, पण त्यांना यातला या 8 पैकी कोणताच अनुभव आला नाही असं होत नाही. जर त्यांना अनुभव नसेल आला तर त्यांची एकाग्रता तेवढी होत नाही आहे असा त्याचा अर्थ. पण असा अनुभव निश्चितपणे येतो. आणि कोणाला जर आला असेल तर जरूर त्यांनी लिहावं आपल्या या ग्रुपमध्ये. आपला अनुभव जर कोणाला असा आला असेल त्याचं वर्णन त्यांनी लिहावं उद्या आपल्या ग्रुपमध्ये. तर असे हे अष्टभाव आहेत. आणि मग ही ओवी अशी आहे, स्वेद कंपादी उठती, अष्ट सात्विक भाव प्रकटती, पावे साम्राज्य संपत्ती, रंक जैसा. वा वा वा. रंक म्हणजे भिकारी, याचक, सर्व काही ज्याचं गेलेलं आहे, सर्व त्याच्याजवळ काही नाही असा तो रंक. आणि एखाद्या रंकाला, एखाद्या याचकाला, गरीब माणसाला साम्राज्य मिळावं, आणि साम्राज्य म्हणून त्या राज्याची संपत्ती मिळावी, याचा जेवढा आनंद आहे तेवढा आनंद हे अनुभव आल्यानंतर जे आहे साधकाला मिळत असतो, असं या ओवीत मध्ये आणि कवी मुकुंदराज यांना सांगायचं आहे. तर मला वाटतं आता हे स्पष्ट झाली पहिली ओवी आपल्याला, स्वानुभव सुखवर्णन या प्रकरणाची. आता आपण दुसरी ओवी पाहूया. चित्त चैतन्यी हारपे,
चित्त चैतन्यामध्ये हारपतं म्हणजे लय होतं, विलीन होतं. उर्जे ज्ञाप्ती स्वरूपे, काय उरतं? ज्ञाप्ती स्वरूप उरतं, फक्त जाणीव रूपाने उरतं. अखंडित आपापे ब्रह्म, आणि आपोआप जे आहे ब्रह्मानंदाचा, अखंड ब्रह्मानंदाचा अनुभव असा येतो, असा या ओवीचा अर्थ आहे. चित्त चैतन्य हारपे, ऊर्जे ज्ञाप्ती स्वरूपे, अखंडित आप आपे ब्रह्मानंद, अशी ही दुसरी ओवी आहे. म्हणजे चित्त चैतन्यात लय होतो, चित्ताचा लय चैतन्यात होतो. कारण चैतन्यामधनं चित्त निघालं असतं आणि त्यातनं जे आहे त्यामध्ये जे आहे चित्ताचा लय होतो. फक्त जाणीव किंवा भान उरते, ऊर्जे ज्ञाप्ती स्वरूपे, फक्त जाणीव किंवा भान उरते आणि अखंडित अशी ब्रह्मानंदाची प्राप्ती होते, असा हा दुसरा ओवीचा अर्थ आहे. तर ही सोपी आहे, याचं काही विशेष वर्णन करण्याची, सांगायची आवश्यकता नाही. म्हणून आपण आता तिसऱ्या ओवीकडे वळू. तया सुखाचे निसमरसे, पावे सुलीन दशे, ते बोलावे कैसे अनुभवे जाणती. तया सुखाचे निसमरसे, साधक त्या सुखाशी समरस होऊन जातो. ते जे सुख असतं, कोणतं सुख? हे जे आता अष्टसात्विक भाव सांगितले, त्यात फार सुख असतं. आणि या सुखाशी जो आहे तो समरस होऊन जातो. जो साधक असतो तो समरस होऊन जातो. आणि पावे सुलीन दशे, म्हणजेच लीन होऊन, सुलीन म्हणजे लीनच, लीन किंवा सुलीन म्हणजे चांगल्या प्रकारे लीन. आधी सु लावलं म्हणजे चांगल्या प्रकारे असं म्हणता येईल आपल्याला. पावे सुलीन दशे म्हणजे लीन होण्याची जी स्थिती आहे त्या स्थितीला पावतो. म्हणजे या पहिली जी ओळ आहे, या ओवीमधली किंवा दोन पदं पहिली जी आहेत, त्याचा अर्थ असा होईल, साधक त्या सुखाशी समरस होऊन जातो, म्हणजे लीन होऊन सुलीन अशी स्थिती त्याची होते. ते बोलावे कैसे अनुभवी जाणती. ते अनुभव कसे वर्णन करावे ते अनुभवी लोकच जाणतात. किंवा ज्यांना अनुभवच नाही आहे तो कसं काय वर्णन करू शकणार आहे, तो कसा काय दुसऱ्याला सांगू शकणार आहे, असा या ओळीचा अर्थ. तया सुखाचे निसमरसे, पावे सुलीन दशे, ते बोलावे कैसे अनुभवी जाणती. ते अनुभवी सांगू शकतात. आणि पूर्ण अर्थ एकदा घेतला आपण तर असा होईल की साधक त्या सुखाशी समरस होऊन जातो, म्हणजेच लीन होऊन सुलीन अशी त्याची स्थिती होते. आणि ते अनुभव कसे वर्णन करावे ते फक्त अनुभवी लोकच जाणू शकतात, असा या ओवीचा अर्थ आहे. तर आपली वेळ झाली, आपल्या 3च ओव्या झाल्या. मला वाटलं होतं जास्ती करता येईल आज, पण ठीक आहे. तर इथे आता आपण संपवू आजचं प्रवचन. आणि उद्यापासून चौथी ओवी आणि त्याच्या पुढचं, मला असं वाटतं हा अध्याय खूप लहान आहे, आपल्याला 1-2 दिवसामध्ये संपवता येईल. तर चौथ्या ओवीपासून उद्या परत सुरू करू. सर्वांना माझे आशीर्वाद.